नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या आणि आपण सुरुवातीपासून हळदीला कशा प्रकारे नियोजन केलं आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केलंय? नमस्कार, मी मारुती साहेबराव देवराय. माझ्या प्लॉटवर साहेब आलेले आहेत आणि मी सगळं नियोजन जे आहे ते रुद्र ॲग्रो च्या दुकानच्याच मार्फत सगळं मार्गदर्शनाखाली चालते. आणि सुरुवातीला बेसल डोस दिलता आणि रुद्र ॲग्रोने, आणि नंतर त्याच्यानंतर बायोसंजनी निर्मलचं रायझामिका हे त्यांनी ड्रिचिंग करायला दिलते आणि वरून एक स्प्रे दिलते. तर हे कंडिशन फुटव्याची नंबर 1ची आहे बघा. आता सध्या तर कंडिशनला असे चांगले 3-3, 4-4 फुटवे काढलेले आहेत आणि जाड हात फुटवे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता की आज फुटव्याची अवस्था या प्रकारे दिसत आहे. आणि भाऊचं म्हणणं आहे की रुद्र ॲग्रो सर्व्हिसेस कामारी आपल्या देवानंद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील हा प्लॉट आहे. बघू शकता पूर्ण प्लॉट असं तुम्हाला कुठेही दिसणार नाही की कुठेतरी काही असे डाग किंवा पिवळसरपणा. सगळ्यात चांगला प्लॉट आज डेव्हलप केलेला आहे. आणि सुरुवातीला भाऊचं म्हणणं आहे खताचा भेसळ डोस देत असताना निर्मलचं बायोपॉवर हे 20 किलो प्रति एकर वापरलेलं आहे त्यांनी. आणि सुरुवातीची पहिली ड्रिचिंग जी आहे देवानंद भाऊंनी आपल्या दिलेली आहे की त्यांना रायझामिका आणि बायोसंजीवनी एकरी 200 ग्राम रायझामिका आणि 2 किलो बायोसंजीवनी, जे की बायोसंजीवनी उच्च प्रतीचं एक ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास असे दोन्ही घटक आहेत. हे त्यांनी सोडल्यामुळं भाऊ आपल्याला कुठेही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास सोडल्यामुळं कुठेही सड दिसत नाही. एवढा प्लॉट आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एकही झाड असं कुठं सडलेलं तुम्हाला दिसणार नाही. तर हे सर्व नियोजन रुद्र ॲग्रो सर्व्हिसेस कामारी आपले देवानंद भाऊ शिरपोले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नेहमी काही अडचण आली तर मी एखाद्या वेळेस व्हिजिट देऊन या प्रकारे प्लॉट झालेला आहे. आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो.